एक एक भाग 6. घरी येताच मी आई म्हणून आवाज दिला. आई धावतच अंगणात आली आणि तिने आपल्या मिठीत घट्ट पकडले. अजय, किती बारीक झाला रे, आणि थोडा काळासुद्धा पडला आहेस. आईला आपला मुलगा प्रत्येक वेळी बारीकच दिसतो. तसेच माझ्या आईचे सुद्धा होते. नाही ग आई, असे काही नाही, मी आईला सांगितले. आणि बाबा कुठे आहेत, मी आईला विचारले. कुठे नाही रे, असतील इथेच कुठेतरी. आई माझ्यासाठी पाणी आणण्यासाठी आत गेली. आईने आमच्या घरात छान सुंदर अशी झाडे लावली होती. मला मात्र झाडामध्ये काहीच रस नव्हता. अजय, उद्या सकाळी निघूया आपण तिथे, आई मला जेवण वाढताना सांगत होती. कसा सुरू आहे जॉब अजय, आता बाबा मला विचारत होते. छान आहे बाबा, मी त्यांना सांगितले. झोपण्यापूर्वी मी बाहेर जाऊन आलो. ही सवय मात्र अजूनही सुटली नव्हती. हे मात्र खरे होते. झाला का तयार अजू, आईने मला विचारले. हो ग आई, बस 10 मिनिटे. आईने माझ्यासाठी खास शेरवानी आणली होती, त्यामुळे मला तयार होण्यात वेळ लागत होता. मी तयार होऊन बाहेर आलो तर आई माझ्याकडे बघतच राहिली. किती गोड दिसत आहे माझा मुलगा आज, असे म्हणत आईने मला दृष्ट काढून काळा टिका लावला. काय आई हे, आता मी काही लहान नाही आहे. आईसाठी मुले नेहमी लहानच असतात रे, असे म्हणत तिने माझ्या डोक्यावर हात फिरवला. आपण किती मोठे झालो तरी आईबाबांसाठी नेहमी लहानच असतो, हे मात्र खरे आहे. आई प्रत्येक वेळी हे सांगत असायची. आम्ही कार्यक्रमासाठी निघालो. कसा आहेस अजू, मी दिसताच मामी मला म्हणाल्या. मी एकटा होतो, त्यामुळे मला लहानपणापासून सगळ्यांचे प्रेम भरभरून मिळाले होते. ठीक आहे मामी, मी त्यांच्या पाया पडून उत्तर दिले. आम्ही अशीच बोलत होतो. तेवढ्यात बाबांनी कोणाला तरी खूप जोरात आवाज दिला. त्यांनी इतका जोरात आवाज दिला की आजूबाजूचे लोक आमच्याकडे बघू लागले. मला तेव्हा बाबांचा खूप राग आला. पण तेवढ्यात ती स्त्री बाबांच्या जवळ आली आणि म्हणाली. अबे पाहुण्या, आहेस का बे तू इथे? एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आम्ही चांगले कपडे घातले होते. तसेच माझे बाबासुद्धा शिकलेले आहेत. म्हणजे आतापर्यंत तरी ते कोणा स्त्रीशी असे बोलले नव्हते. मी असाच काहीतरी विचार करत होतो. अबे तू इथे कसा काय? ती काकू बाबांना म्हणाली. ही तुझी बायको का? आई आणि मी तर फक्त बाबा आणि त्या काकूकडे बघत होतो. हे काय, तुझ्यासमोर माझी बायको आहे आणि हा माझा पोरगा इंजिनियर आहे हा, आणि तुझा नवरा कुठे आहे ग? बाबा अशा गावरान भाषेत का बोलत होते कोणास ठाऊक. पण हे मात्र खरे होते की ती स्त्री त्यांची कोणीतरी जुनी ओळखीची होती. ते पहा, ते माझे नवरा आणि त्यांच्या बाजूला उभी आहेत ती माझी पिल्ले आहेत, बाबा आणि ते काकू बोलत होते. आम्ही त्यांच्या बाजूला उभे आहोत हे जेव्हा बाबांच्या लक्षात आले, तोपर्यंत आईने बाबांना डोळ्यांनीच खाऊन टाकले असेल असे मला वाटले. खरंच आई तशीच बघत होती. ही माझी शाळेतील मैत्रीण मनीषा वाघ. बाबांनी काकूबरोबर आमची ओळख करून दिली. तेवढ्यात त्या काकूने आपल्या परिवाराला आवाज दिला. ती मंडळीसुद्धा आमच्याकडे येत होती. मी ते कोण आहेत हे बघणार तेवढ्यात मला अनिकेतचा फोन आला. मी लगेच कॉल रिसीव्ह केला आणि थोडा बाजूला झालो. बाबा आणि त्या काकूंनी त्यांच्या परिवाराला आईची ओळख करून दिली. मी बाजूला असल्यामुळे फक्त त्यांना बघत होतो. अरे अजय, इकडे ये ना, नंतर तुझा फोन घे, बाबांनी मला आवाज दिला. मी कॉल ठेवून दिला आणि तिथे आलो. तिथे एक मुलगा आणि एक मुलगी होती. मुलाचा चेहरा माझ्याकडे होता, पण मुलगी मागे बघत होती, त्यामुळे मला तिचा चेहरा दिसला नाही. हॅलो, माझे नाव योगेश, मी BCom सेकंड इयरला आहे. त्या मुलाने मला आपला परिचय करून दिला. माझे नाव अजय, मी इंजिनियर आहे. माझा जॉब याच शहरात सुरू आहे. तेवढ्यात ती मुलगी आमच्याकडे वळली आणि काय ती स्नेहल होती. तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. स्नेहा माझ्याकडे बघत होती आणि मी तिच्याकडे.
मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की स्नेहा अशी अचानक मला भेटेल. आम्ही दोघेही जवळपास 2 मिनिटे एकमेकाकडे पाहतच राहिलो. या 3 वर्षात तिच्यात खूप बदल झालेला मला दिसला, शारीरिक आणि मानसिक पण दोन्ही बाजूने. काय झाले अजू, तू ओळखतोस का तिला अगोदरपासून? बाबांनी मला धक्का देत विचारले. नाही बाबा, मला वाटते मी हिला अगोदर कुठेतरी बघितली आहे. मी कशी तरी वेळ मारून नेली. तिकडे स्नेहाला सुद्धा तिच्या आईने तसेच विचारले होते. तिने सुद्धा तसेच उत्तर दिले. अगं, हा माझ्या मित्राचा मुलगा आहे अजय, आणि तो इंजिनियर आहे बरं का. तिथे कोण काय बोलत होते हे मी कुठे ऐकत होतो. मी तर फक्त स्नेहाला पाहत होतो आणि ती सुद्धा मला बघत होती. काय योगायोग होता हा. स्नेहा माझ्या बाबांच्या मैत्रिणीची मुलगी होती. हो, मी खूप खुश होतो कारण मला स्नेहा खूप दिवसांनी दिसली होती. साखरपुडा सुरू झाला होता. माझे डोळे फक्त स्नेहाला शोधत होते. ती दिसली तर चक्क माझ्याकडेच बघत होती. तिच्या डोळ्यात सुद्धा माझ्याबद्दल काहीतरी दिसत होते. ते प्रेम होते की नाही, वेगळे की काही, तर मी जेव्हा तिच्याशी बोलणार तेव्हाच कळणार होते. मला मात्र बोलण्याची संधी मिळत नव्हती. मी मगापासून तीच संधी शोधत होतो. स्नेहा, अगं, तो तुझा मावस भाऊ बाहेर आला आहे, तू त्याला आत घेऊन ये बरं का, कोणीतरी स्नेहाला सांगितले आणि ती बाहेर जाण्यासाठी निघाली. मी सुद्धा तिच्या पाठीमागे बाहेर पडलो. मी निघताना माझा नंबर एका कागदावर लिहून घेतला होता. स्नेहा, स्नेहा, मी तिला थांबवत म्हणालो. मी काही बोलणार तेवढे ती मला म्हणाली, प्लीज इथे काय बोलू नकोस, आपण निवांतपणे बोलूयात. तिने असे म्हणताच मी लगेच माझा नंबर तिच्या हातात दिला. मी मागे वळून बघितले तर ती तिथेच माझा नंबर हातात घेऊन माझ्याकडे बघत होती. यावेळी मात्र मला खूप गोड स्माईल तिने दिली. हेच तर मी किती वर्षानंतर बघत होतो. मी पुढे चालत होतो आणि मागे वळून तिला बघत होतो. अरे बाबा, समोर बघ की रे. त्या आवाजाने मी समोर बघितले तर एक आजोबा माझ्याकडे रागाने बघत होते. माफ करा आजोबा, माझ्या गाडीची चावी कुठेतरी पडली आहे, ती शोधत होतो. माझ्या अशा उत्तरावर आजोबा शांत झाले, नाहीतर त्यांनी संपूर्ण गाव जमा केले असते. मी लगेच तिथून निघालो. सगळा कार्यक्रम पार पडला. मी आणि माझे भाऊ बाकीचे सगळे काम करत होते. आज मी जेवणसुद्धा केले नव्हते. जुने प्रेम जे पुन्हा मिळाले होते. आज अनिकेत इथे असता तर किती खुश झाला असता. जाऊ द्या, बरे झाले ते बरेच झाले. तो नाही, ते कोणत्या तरी मुलीसोबत सेटिंग लावून दे म्हणून मला सतावले असते त्याने. मी मनात हे आठवून हसलो. बाबा माझ्या बाजूला उभे आहेत हे मला माहीत नव्हते. काय झाले अजय, असे अचानक हसायला? काही नाही बाबा, एक जोक आठवला होता, बाकी काही नाही. परंतु आईचे लक्ष पूर्णपणे माझ्यावर आणि स्नेहावर होते. स्नेहा पण मला लपून छपून बघत होती. हे आईने बहुतेक पाहिले असावे. आता आम्ही निघण्याच्या तयारीत होतो. मला जाताना एकदा तरी स्नेहा दिसावी अशी आशा होती. काय आश्चर्य, ती आईजवळ आली आणि तिने आईच्या पाया पडली. मी तर मनात म्हणत होतो, घे बाई आशीर्वाद, तुझ्या होणाऱ्या सासूबाई आहेत त्या. तिच्या अशा वागण्यामुळे स्नेहा आई आणि बाबांच्या मनात बसली होती. मलासुद्धा तेच हवे होते. बरं, हे काही मी तिला करायला सांगितले नव्हते, नाहीतर तुम्ही म्हणाल यात माझा हात आहे. स्नेहा आणि तिचे वडील आम्हाला सोडण्यासाठी बाहेर आले. चल येतो मनीषा, मग भेटू नंतर, बाबा काकूंना म्हणाले, म्हणजे माझ्या होणाऱ्या सासूबाईंना. हो या रे बाबा पाहुण्या. आणि माझा नंबर घेतला का? नाही रे तू, त्या बाबांना म्हणाले. त्यावर बाबा माझ्याकडे बघत म्हणाले, घेतला ना रे नंबर पोरा. मी बाबाकडे थोडे रागाने बघितले, तसे ते भानावर आले. नाही बाबा, मी असे म्हणताच स्नेहा मला म्हणाली, एक काम करा, तुम्ही माझा नंबर घ्या. आता तर ती स्वतःच मला नंबर देत होती. मी लगेच नंबर घेतला. आम्ही निघालो तर आई परत माझ्याकडे बघत होती. स्नेहा मात्र
जशी पूर्वी बघायची आजसुद्धा तशीच बघत होती. मला तर मी 3 वर्षे मागे गेलो की काय असे वाटत होते. काही वेळात आम्ही घरी पोचलो आणि मी सरळ माझ्या रूममध्ये गेलो. मी अगोदर स्नेहाला कॉल केला. पहिले 2 कॉल केले, नंतर तिने फोन उचलला. हो, मी अजय बोलतोय आहे. मी असे म्हणताच स्नेहा मला म्हणाली, मी तुला रात्री 10 नंतर फोन करते. मी पुढे काही बोलणार तेवढ्यात तिने फोन ठेवला. मला अचानक तो जुना दिवस आठवला. मन थोडे उदास झाले. मी आणि आई TV बघत बसलो होतो. जेवण करून आराम करत होतो. अजय, तू त्या मुलीला खरंच ओळखत नाही ना? आईने जणू माझा अंदाज घ्यावा तसे मला विचारले. माझी इच्छा तर होती आईला सगळे सांगावे, पण नंतर विचार केला की आता सांगितले तर कदाचित आई ते चुकीचे ठरवून आम्हाला बोलवून देणार नाही. छे नाही ग आई, अशीची एक मुलगी माझ्यासोबत कॉलेजमध्ये होती ना. मला वाटले की ती हीच आहे म्हणून, बाकी काही नाही. मला झोप येत आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.